जयतितेऽधिकं कृष्णा जन्मना व्रज श्रयत इन्दिरा कृष्णा शश्वतत्रहि जयतितेऽधिकं कृष्णा जन्मना व्रज श्रयत इन्दिरा कृष्णा शश्वतत्रहि दयितदृश्यतां कृष्णा दिक्षु तावकाः त्वयि धृता सवां कृष्णा त्वां विचिन्वते दयितदृश्यतां कृष्णा दिक्षु तावकाः त्वयि धृता सवां कृष्णा त्वां विचिन्वते शरदुदाशये कृष्णा साधु जातसल् सरसिजोदरा कृष्णा श्रीमुषादृश सुरतनाथ ते कृष्णा शुल्कदासिका वरद निघ्नतो कृष्णा नेह किं वद विषजलाभ्ययात् कृष्णा व्याळराक्षसात् वर्षमारुदात् कृष्णा वैद्युतानलात् विषमयात्मजा कृष्णा विश्वतो भयात् वृषभते वयं कृष्णा रक्षितामुः जयतितेऽधिकं कृष्णा जन्मना व्रज श्रयत इन्दिरा कृष्णा शश्वतत्रहि न खलु गोपिका कृष्णा नन्दनो भवान् अखिल देहिना कृष्णा अन्तरात्मदे विघ्न सात्वितो कृष्णा विश्वगुप्तये सख उदेवान् कृष्णा सात्वतां कुले विरचिताभयं कृष्णा विष्णुधूर्यते चरणमीयुषां कृष्णा संस्कृते भयात् करसरोरुहं कृष्णा कान्दकामदं शिरसि देहिन कृष्णा श्रीकरगृहम् प्रजजनार्तिहन् कृष्णा वीरयोषिता निजजनस्मयं कृष्णा ध्वंसनस्मिता भज सखे भवल् कृष्णा किङ्करीस्मनो जलरुहाननं कृष्णा चारुदर्शय जयतितेऽधिकं कृष्णा जन्मना व्रज श्रयत इन्दिरा कृष्णा शश्वतत्रहि प्रणतदेहिनां कृष्णा पापकर्शनं तृणचरानुगं कृष्णा श्रीनिकेतनं फणिफणार्पितं कृष्णा ते पदाम्बुजं कृणुकुचेषु न कृष्णा कृन्ति हृच्छयम् मधुरया गिरा कृष्णा वल्गुवाक्यया भूतमनोज्ञया कृष्णा पुष्करे क्षणा विधिङ्गरीरिमा कृष्णा वीरमुह्यति अतरसीधुना कृष्णा प्याययस्वन कथामृतं कृष्णा तप्तजीवनं कविभिरीडितं कृष्णा कल्मषापहं श्रवणमङ्गलं कृष्णा श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते कृष्णा भूरिता जना
विदितं प्रिय कृष्ण प्रेम वीक्षणं विहरणश्च ते कृष्ण ध्यानमङ्गलम् महसि संविरो कृष्ण या हृदि स्पृश कुहकनो मन कृष्ण क्षोभयन्दिः चलति यद्व्रजा कृष्णाचारयन् पशून् नलिन सुन्दरं कृष्णानाथ ते पदम् शिलतृणाङ्गुरै कृष्णासीततीतिन कलिलतां मन कृष्णाकान्त गच्छति दिनपरीक्षये कृष्णान्दीलकुन्दलैः वनरुहाननं कृष्णा बिभ्रदावृतं घनरजस्वलं कृष्णा दर्शयन्मुहुः मनसि न स्मरं कृष्णा वीरयच्छसि जयति देदिकं कृष्णा जन्मना व्रज श्रयत इन्दिरा कृष्णा शश्वतद्रही प्रणतकामदं कृष्ण पद्मजार्चितं धरणिमण्डनं कृष्ण ध्येयमापदे चरणपङ्कजं कृष्ण चन्दमञ्जते रमणनस्त्वनेषु कृष्णार्पयादिहन् सुरतवर्धनं कृष्णाशोकनाशनं स्वरितवेणुना कृष्णा सुष्ठुचुम्बितम् इतरराग विस्मारणं नृणां वितरवीरन कृष्णा तेतरामृतम् अटति यल्भवान् कृष्णा अन्निकाननं त्रुडिर्युगायते कृष्णा त्वामपश्यताम् कुटिलकुन्दलं कृष्ण श्रीमुखञ्जते जडवु दीक्षतां कृष्णा पक्ष्मकदृशाम् जयति देदिकं कृष्णा जन्मना व्रज श्रयत इन्दिरा कृष्णा शश्वतद्रही सुतान्वय कृष्णा भाद्रबान्धवान् अधिविलङ्घ्यते कृष्णान्द्यच्युतागताः यदि विदस्तवोल् कृष्णा गीतमोहिताः हितवयोषिता कृष्णा कस्य जेनिषि रहसि संविदं कृष्णा हृच्छयोदयं प्रहसिताननं कृष्णा प्रेम वीक्षणं बृहदुरश्रियो कृष्णा वीक्षधामते मुहुरतिस्पृहा कृष्णा मुह्यते मन ब्रजवनौकसां कृष्णा व्यक्तिरङ्गते व्रजनहन्द्र्यलं कृष्णा विश्वमङ्गलम् त्यजमनार्चन कृष्णा स्वल्स्पृहात्मनां स्वजनहृद्यजां कृष्णा यन्निषूदनम् यत्ते सुजातचरणाम्बुरुहं स्तनेषु
शनैः प्रियदधीमहि कर्कशेषु तेनाडवीमडसि तद्वथनेन किं कूर्पादिभिर्भ्रमति धीर्भवदायुषां नः इति गोप्यः प्रगायन्त्यः प्रलबन्त्यश्च चित्रथा रुरुदुः सुस्वरं राजन् कृष्णदर्शनलालसाः तासामाविरभूश्चौरिः स्मयमानमुखाम्बुजः पीताम्बरधरस्रग्वी साक्षात् मन्मथः हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय जगद्गुरु शंकराचार्य महाराज के जय 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 रघुवीर समर्थ ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः हरि ओम शरदुदाये साधुजात्सता सरसिजोदर श्रीस्पृशादृशां सुरतनाथ ते अशुल्कदासिका वरदनिग्धतो नेह किं वदा भागवतातल्या गोपीगीतांचा विचार आपण करतोय. 5 गोपीगीत आहेत. त्याच्यातल्या एका गोपीगीताचा आपण चिंतन करतोय. भक्तिभावातले प्रेमाचे 5 प्रकारचे आविष्कार व्यासमहर्षींनी ग्रथित केलेले. जयति ते अधिकम जन्मना व्रजात याबद्दलचं चिंतन आपण काल पाहिलं. गोपी गाऊ लागल्या. तिथे त्यांनी सांगितलं तुमच्या जन्मामुळे व्रजाचा महिमा वाढलाय. भगवंताला म्हणताय
म्हणून तर लक्ष्मी वैकुंठामध्ये नेहमी राहणारी, वक्षस्थळावर राहणारी, पण ती इथे व्रजामध्ये येऊन कायमचे निवासस्थान करते, इथे सेविका म्हणून राहतीये. हे प्रियतमा, हे भगवंता, तुझ्यासाठी आम्ही आपले प्राण धारण केलेले आहेत. दश दिशाला तुला आम्ही शोधतोय. आता दुसऱ्याच विचारामध्ये ते सांगतायत, शरदुदाये साधुजात सता. हे बघ म्हणाले, हे भगवंता, आपण प्रेमपूर्ण हृदयाचे स्वामी आहात, पण आम्ही कसे आहोत? वेतन न घेणाऱ्या दासिका आहोत. शरदकालीन जलाशयामध्ये सुंदर अशा कमळाच्या गाभ्यामध्ये सौंदर्याला तुच्छ ठरणाऱ्या नेत्रांनी तुम्ही आम्हाला घायाळ केलेले आहेत. म्हणजे वर्णन किती सुंदर केलंय बघा. आपण कमलनेत्री आहात. कमलनेत्र कसे आहेत? तर ते शरद ऋतूतल्या कमळाप्रमाणे आहेत. पण त्यांच्या समोर तुझे नेत्र तिच्या समोर अत्यंत श्रेष्ठ आहेत, ते तुच्छ आहे. आणि हे प्राणेश्वरा, हे भगवंता, तो आमचा नेत्रांनी वध तर करत नाहीयेस ना? म्हणजे ते त्या ठिकाणी परत दाखवून देत आहेत गोपी की तू आमचा वध करतोय, जणू काही नेत्रांनी वध करतोयस. असा आहे. पुष्कळ सखोल विचार यामध्ये समाविष्ट आहे. कालच असं आपण बघितलं की गोपींनी आपला प्रेमभाव प्रकट करत असताना भक्तीची पराकाष्ठा त्यांच्या ठिकाणी व्यक्त होतीये. 3 प्रकारचे प्रेमाचे भाव आपण पाहिले का? तदीयता, त्वदीयता, तव आणि मदीयता, हे 3 प्रेमाचे भाव. तदीयता म्हणजे ऐकून अंतर्यामी ईश्वरावरती विश्वास ठेवून जात राहणं. तदीय भाव, तदीय भाव. त्वदीयतेमध्ये प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे, आम्ही त्याचेच आहोत, हा भाव होणं. आणि मदीयतेमध्ये तू माझाच आहेस, हा भाव होणं. त्या 3 अवस्था आहेत वेगवेगळ्या, आणि त्यामुळे तिथे त्या ठिकाणी त्या भावाप्रमाणे विचार व्यक्त होतोय. गोपींमध्ये मदीय भाव आहे,
त्यांच्या ठिकाणी भाव असा आहे, श्रीकृष्ण केवळ माझा आहे. त्यामुळे तिथे अभिमान निर्माण होण्याची शक्यता असते. आपण काल त्याबद्दल सविस्तर बघितलं. भक्तीमधली ही चरम स्थिती आहे, अंतिम स्थिती आहे. तिला ज्ञान असं म्हटलेलं आहे. ज्ञानाची पराकाष्ठा म्हणजे ही भक्ती. यासाठी आनंदाच्या विचारातनं त्या ठिकाणी पाहता आलं पाहिजे. तो माझा आहे, मी त्याचा आहे आणि तो सर्वांचा आहे. यामध्ये भाव विकसित होत जातो. आणि यासाठी जर काही असेल तर मानवी जीवनामध्ये 9 गोष्टींची गरज आहे. क्षमा करण्याची वृत्ती असली पाहिजे. जन्मोजन्म तो त्या ठिकाणी द्वेष भावना पुढे पुढे जात असते. वैशिष्ट्यता म्हणून क्षमा करण्याची वृत्ती असली पाहिजे. योग्य कारण असून सुद्धा, भांडण्याचं योग्य कारण असेल कदाचित, पण तरी सुद्धा क्षमा करण्याची वृत्ती असली पाहिजे. हा प्रेमभाव का कसा जागृत होईल यासाठी या गोष्टी आपल्या पुढे मांडतोय. कोणताही क्षण व्यर्थ न दवडता भगवंतासाठी खर्च करणं, त्याच्या स्मरणाने, त्याच्या गुणानुवादाने, त्याच्या पराक्रमाने, त्याच्या कीर्तीने, त्याच्या कथानुवादाने तो अखंड स्मरणात राहिला पाहिजे. तिसरं, भगवंतावर निरतिशय प्रेम करता आलं पाहिजे. तिथे आज आहे प्रेम उद्या नाही, उपयोगात. त्यासाठी अभिमान येता कामा नये. मी भगवंतावरती प्रेम करतो, माझं भगवंतावरती प्रेम आहे, त्याचं प्रदर्शनही नको. तसंच भगवंत हा आपल्याला आणि इतरांनाही भेटू शकेल असा दृढ विश्वास हवा आहे. संतांना तो भेटला, संतांनी त्याला अभ्यासला, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्यासाठी अत्यंत उत्कंठा हवी आहे, तळमळ हवी आहे. काल आपण बघितलं, भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिस वाट तुझी. तुकाराम महाराज सांगत सुटले नाहीत, एका ठिकाणी व्यक्त केलं आणि कृतीतनं भाव व्यक्त होत गेले. अखंड भगवंताचं नाम मुखामध्ये असलं पाहिजे. जे काही घडतं ते त्याच्या इच्छेने घडतं, ही भावना दृढ असायला हवी आहे. भगवंताच्या गुणानुवादामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. कंटाळा येता कामा नये. भागवत कथा एकदा ऐकली, बस झालं, वरचे वर काय ऐकायचंय, त्याच गोष्टी. त्याच्यामधला गोडवा जो आहे, आसक्ती आहे, ती घेता आली पाहिजे.
आणि तो जसं ठेवेल तसं राहता आलं पाहिजे. तो जसं ठेवेल तसं. जैशी स्थिती आहे तैसा परिमीर आहे, कौतुक ते पाहे संचिताचे. संतांनी एका वाक्यामध्ये सांगून टाकलेलं. असं भक्ती प्रेम निर्माण होण्यासाठी या 9 गोष्टींची जीवनामध्ये नितांत गरज आहे. आणि तेव्हा त्या ठिकाणी भजनाने त्याची वृद्धी होत जाते. आशा बंध हा संपून जातो, ममत्व अहंता संपून जाते आणि एकच त्या ठिकाणी केवळ आनंद शिल्लक राहतो. थोडक्यात त्यांना असं सांगायचं, जन्मना व्रजात सांगत असताना, तुझ्याशी जे संबंध ठेवतात ते मोठे होतात. हे बघा, डॉक्टरची बायको ही डॉक्टर जरी नसली तरी डॉक्टरीण होते. वकिलाची बायको वकील होते, वकिलीण होते. तसं भगवंताच्या सान्निध्याचा ज्याने त्याचा संग केला तो त्याचा बनतो. हे त्या ठिकाणी सांगायचं आहे. व्रजाचं महात्म्य वाढलेलं आहे, गोपींचं घटलेलं आहे, म्हणून वियोगाने त्या तडफड करतायत. आणि या जगामध्ये भक्ती वाढवणारी गोष्ट म्हणजे या गोपी गीता आहे. म्हणून ते पुढे सांगतायत, शरुदुदायते साधुना व्रजा. पहिल्या श्लोकामध्ये ऋषींनी दश दिशा आणि स्थान महात्म्य याचं वर्णन केलं. दुसऱ्या या श्लोकामध्ये ज्ञानाचं महत्व सांगितलं. दृश्य काय? शरदकालीन ऋतूमध्ये उमलणारी कमळं त्याच्यासारखे तुझे डोळे ज्ञानाच्या महात्म्याचं वर्णन आहे. काय आहे त्या ठिकाणी? वास्तविक प्रेम ही अलभ्य वस्तू नाही. आकाशात पडणारी गोष्ट नाही. ती म्हणजे सर्वांच्या हृदयामध्ये सदैव असणारी गोष्ट आहे. प्रेमाच्या प्रक्रियेमध्ये केवळ एवढंच अंतर आहे की संसारातलं प्रेम भगवंताशी जोडायचं आहे. प्रेम जितकं संसार आपुलकीने करतो, प्रेमाने जितका संसार करतो तितका परमात्म्याचा संसार होत नाही. आणि म्हणून आपली त्याची भेट होत नाही. ही दुर्दैव स्थिती आहे. संसारामध्ये हेच प्रेम आपल्या हातातलं धरा, टॉर्च आपलाच हातात आहे असं समजा. आणि हृदय मंदिरातील परमेश्वराचं दर्शन घ्या. हा भाग त्यांना त्या ठिकाणी सुचवायचा आहे.
मनामध्ये धनासाठी, घरासाठी, वस्त्रासाठी लोभ सदैव असतो. पण हाच लोभ जर भगवंताकडे लागला तर हे सर्व क्षणिक आहेत याचं ज्ञान होतं. हे क्षणिक आहे, हे ज्ञान त्या ठिकाणी होतं. म्हणून मनात मधला काम हा किंवा लोभ हा वृद्धिंगत होत राहतो. तो आपल्याला भगवंताकडे घेऊन जायचा आहे. गोपींच्या जीवनामध्ये भगवंताशी संयोग पण आहे आणि आता वियोग पण आहे. भगवान गोपींच्या अंतःकरणापासून दूर नाही आहेत. मथुरेला गेल्यानंतर त्यांनी वृंदावनामध्ये उद्धवाबरोबर उपदेश पाठवलेला आहे, संदेश पाठवलेला आहे. तिथे ते म्हणतायत, दुरे वर्ते प्रियो दृशाम, तुमच्या नेत्रापासून मी दूर आहे पण मी तुमच्या हृदयापासून दूर नाही. आणि त्याला माऊलीचा अतिशय जवळचा अभंग म्हणजे नाम आठविता परिही प्रगट पै जाहला गोविंदा रे तुझे ध्यान ध्यान लागो मना. नाम आठविता परिही प्रगट पै जाहला, हे त्या ठिकाणी घडतं. गोपी म्हणतायत, आम्ही तुला शोधत राहिलो, तू सापडला नाहीस तर तुलाच पाप लागेल. त्यालाच धरलंय त्याने. कृष्णाने विचारलं, मला पाप कसं लागेल बाबा? मी थोडंच तुम्हाला वनामधनं बोलवलंय, वनामधनं मी तुम्हाला थोडंच इकडे बोलवलंय का की या इकडे माझ्याकडे म्हणून? गोपी म्हणतायत, दृश्य सुरथनाथा, डोळ्यांनी प्रार्थना केली कोणी म्हणाल्या? डोळे बोलके असतात, डोळ्यातले भाव हे समजतात. आणि असं म्हणतात की पुरुषांपेक्षा महिलांना हे भाव चटकन कळतात. कोण कोणत्या नजरेने पाहतो म्हणून गोपी आहेत. त्या म्हणतात, सुरतनाथ आहेस तू, डोळ्यांनी आम्हाला बोलवून घेतलंस, डोळ्यांनी आमचा वध करतोयस, मग याचा पाप तुलाच लागेल. गीतामध्ये त्यांनी इतके बारकावे आणलेले, मानवी मनाच्या छटा त्यांनी अत्यंत हळुवारपणे उलगडलेले. तू कसा आहेस तर डोळ्यांनी प्रार्थना करणार आहेस. त्या दिवशी नाही का शरद ऋतूच्या वेळेस शरदाच्या चांदण्यामध्ये पौर्णिमेला तू आम्हाला बोलवून घेतलंस, व्याकुळ केलंस. मग त्यावेळेला निमंत्रण नव्हतं वेणुनाद करून, आणि वेणू फक्त गोकुळ वृंदावनातल्या काहीच महिलांना ऐकायला गेलाय, सगळ्यांना ऐकायला गेला नाही का बरं? तर तो ज्यांचं लक्ष सदैव कृष्णाकडे आहे त्यांनाच ऐकायला गेला, सगळ्यांना गेलेला नाही ऐकायला. त्या बऱ्याच जणी असतील पण तो ऐकायला गेला.
सुरतनाथ हे प्रेमाचं संबोधन आहे. जो जसा आहे आपल्या भावानुसार भगवंताचं नाम घेत असतो. जो जसा असतो तसा भगवंताचं नाव घेत असतो. ज्ञान इच्छिणारा भगवंत ज्ञानघन म्हणतो. अर्थार्थी म्हणतो रमाकांत. श्रीपती म्हणून हका मारतो. आर्त प्रभूला शरण शरण येतो. मधुसूदन म्हणतो. गोपी मात्र सुरत घन सुरतनाथ म्हणून त्याला म्हणताय. या सुरतनाथाचा अर्थ दोन प्रकारचा आहे. एक आहे स्वामी म्हणून आणि दुसरा आहे जाळणारा. तू असं करणार आहेस म्हणत नाहीयेस. तू नजरेने आमचा वध करतोयस. वद विघ्न तो नेह किम वदा. बघ तू आमचा डोळ्यांनी वध तर करतोयस ना. त्याला म्हटलेलं आहे सुरतनाथ. कृष्ण म्हणाले, अगं बायांनो, तुम्ही तर माझी प्रेमाची याचना केलीत ना. कधी कधी म्हणाल्यात. गोपी म्हणतात कधी? कात्यायनी व्रताच्या वेळेला. गोपी सुतम देवकी सुतम पती कुरु. ही याचना केलीत ना. आम्ही ती याचना केली नाही, आम्ही ती उपासना केली. गोपी देतात उत्तर. ते आमच्या दृष्टीने वरदान होतं. पण ते वरदान का तू खरं करत नाहीस? मग तू हे खरं करायला पाहिजे. आम्हाला समजलं पाहिजे. दृश्य अशुल्क दासिका. हे बघ भगवंता, आम्ही अशुल्क दासी आहोत. आम्ही विना वेतन घेणाऱ्या सेविका आहोत. त्याला बंधन नसतं ना. दृश्य विघ्नता. आम्हाला आपल्या दर्शनाने आपल्या अदर्शनाने जर विचार केला तर तू आम्हाला नजरेने मारतोयस असं वाटत नाही तुला? त्याच म्हणतात देवाला. कोणी काठीने मारामारी करेल, कोणी तलवारीने करेल, कोणी भाल्याने करेल. हत्या ती हत्याच असते ना. मारणाऱ्याला वधाचं पातक लागतं. कृष्णा, पण तू आम्हाला माहितीये हे ज्ञान आहे. तू पाप आणि पुण्याच्या अतीत आहेस. तुला दोन्ही लागणार नाहीये. तेव्हा गोपी म्हणतायत दृश्य सुरतनाथा, दृश्य वरदा, दृश्य सशुल्क दासिका. ज्या डोळ्यांनी तू आमच्या प्रेमाची याचना केली त्या डोळ्यांनी वरदानाचं आश्वासनही दिलं होतंस. ज्या डोळ्यांनी आम्हाला विनामूल्य दासी बनवलं त्या डोळ्यांनी आम्हाला मारतोस. ही हत्या नाही का? असे कसे तुझे डोळे सुरतनाथा? तुझे डोळे असे कसे? बर,
त्याला त्या डोळ्यांचं वर्णन किती सुंदर केलं अगोदर. शरद ऋतूतल्या सुंदर सरोवरामध्ये चांगल्या उमललेल्या कमळाच्या सौंदर्याचंही तू अपहरण केलेस, म्हणजे असे डोळे तुझे. अलंकारिक भाषेमध्ये त्या सांगतायत की ते सुद्धा डोळे, कमळ सुद्धा त्या ठिकाणी कमी पडतायत सौंदर्याला, इतके डोळे तुझे. ह्याचाच अर्थ तू परम सुंदर आहेस, एवढंच त्यांना म्हणायचं आहे. बरं, सगळ्यांनाच जर वाटलं असतं की माझे डोळे सुंदर आहेत, तर काजळ का घातलं असतं? म्हणजे तुझे डोळे सुंदर आहे आणि ते असं करतायत हे लक्षात घे. प्रेमामध्ये डोळ्यांनाही फार महत्व आहे. नेत्रांनी याचना, परिहास, तर्जन इत्यादी गोष्टी होऊ शकतात. ज्यांचं येणं जाणं, उठणं बसणं, भांडणं रुसणं सगळंच आहे, ते सगळं डोळ्यातून दिसू शकतं. प्राणी जगामध्ये अभिमानामध्ये गळून गेलेले आहेत. कोणी सौंदर्याच्या अभिमानाने फुगलेला आहे, कोणी गर्वानी, बळाच्या गर्वानी आहे, धनाच्या मदानी आहे. भगवत प्राप्तीसाठी तळमळ निर्माण हवी आहे आणि ही तळमळ भगवत प्रेमाशिवाय निर्माण होत नाही. मग सगळ्यांच्या बद्दल का होत नाही असं? कारण सगळेजण मायेमध्ये गुरफटलेले आहेत. ही स्थिती त्या ठिकाणी. सर्वजण आतुर आहेत. हे भगवंता, तुझी कृपा दृष्टी आम्हाला लाभो. गोपी म्हणतायत डोळ्यांना, तुझे डोळे चोर आहेत. माझ्या डोळ्यांनी काय चोरलं बाबा तुमचं? कृष्णाने विचारलं. माझ्या डोळ्यांनी चोरलं तरी काय? तेव्हा त्यांनी सांगितलं, चोरी सुद्धा साधारण केली नाही. साधारण डोळे चोर हे पुण्य काळात चोरी करत नाही, पाप काळात करतात. तीर्थामध्ये चोरी करत नाही. कमीत कमी ते सत्पुरुषांना सोडून देतात. तुझे डोळे चोर का? तर शरदातल्या ऋतूमध्ये, कार्तिक आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये ते चोरी करतात. म्हणजे त्या देवालाच परत म्हणतात, तुझे डोळे असे काय आहेत? ते साधू जात सत, उत्तम कुळात उत्पन्न झालेल्या सत्पुरुषांची चोरी केलेली आहे. म्हणजे त्यावेळेला जे उमललेली कमळ असतात, तसेच्या तसे तू जणू काही नेत्र आहेत असं दाखवतोयस, पण ही चोरीच केली नाहीस का तू? पण शरद ऋतूतल्या निर्मळ प्रकाशामध्ये ती चोरी मात्र झाकून राहत नाही. सरस्योदर श्री मुषा, कमळाने आपल्या आतमध्ये लपवलेलं सौंदर्य, त्याचीच तू जणू चोरी केलेली आहेस आणि ती बाहेर दाखवतोयस. भक्तांनी तर त्याला चोरच ठरवलेलं आहे. कृष्ण हा चोर वीरच समजलेला.
कोणाच्या मनाची चोरी करतो? जे नमस्कार करतात त्यांचं पाप चोरून नेतो. जे मनापासून चोरी करतात तर मनावरती अधिपत्य होतं. म्हणून बघा, गेली 5000 वर्ष होऊन गेली तरी कृष्णाचं नाव ताज तवानं जसंच्या तसं अजूनही आहे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. पूतनेचे प्राण चोरले, गोपकुमारींची वस्त्रहरण केली, म्हणून सत्पुरुष त्याच्याकडे काही वेळेला पाहतच नाही. हृदय बंदिखान केला तर विठ्ठल कोंडीला. जनाबाई म्हणते हा चोर आहे. तुकाराम महाराज सांगतात हा पंढरीचा चोर, आल्या गेल्याच ते धरतो आणि एकदा धरलं की तो सोडत नाही. असा हा चोर आहे. मग सत्पुरुष संत का बघतात? त्यांनी त्यांच्या डोळ्यातनं पाहिलं की डोळ्यामध्ये येऊन बसतो, हृदयातनं पाहिलं की हृदयात येऊन बसतो, मनाने पाहिलं की मनात येऊन बसतो, बुद्धीने पाहिलं तर बुद्धीत येऊन बसतो, कर्मानेही तो येऊनच बसतो. अशा रीतीने संतांचा तो स्वामी बनतो. तुझ्या डोळ्यांनी शरद ऋतूतील स्वच्छ सरोवरातील चांगलं पूर्ण विकसित झालेल्या कमळाच्या सौंदर्याची चोरी केली आहे आणि त्याच नेत्रांनी आम्हाला तुझ्या विनामूल्य अशा सेविका बनवलेला आहे, दासी बनवलेला आहे. शेवटी त्यांचा भाव असा आहे की श्यामसुंदरा, आमच्यात काही दोष असला तरी आमचा तू त्याग करू नको. आम्ही तुझ्या आश्रित आहोत. तो त्याग आम्हाला करा. आमच्यातनं कळत नसेल आमचं काय चुकतंय, पण तू आमचा त्याग करू नको. आम्हाला समजावून सांग. जीवाला ईश्वराचा संयोगाचा अनुभव कमी असतो. जीवा आणि शिवाचं हे नातं आहे. जीवा शिवाच्या मिलनाचा हा संस्कार आहे. हे प्रेम त्याचं आहे. म्हणून निराकार रूपात आणि किंवा साकार रूप धारण करून आत्मरूपाने ही ते ईश्वर मिळालेला आहे. नवे गोपींनी तो मिळवलेला आहे. आणि म्हणूनच विरह हे सुखाचं सुख आहे. हा अनुभव महापुरुषांना येतो. संसारी पुरुष ईश्वराच्या मिलनाच्या सुखाचा अनुभव घेऊ शकत नाही. यासाठी या गोपीगीतांचं महत्व फार वेगळं आहे. चैतन्य महाप्रभू इथे भगवंताला म्हणतात या गोपीगीतांमध्ये, मला विरहाचं स्फुरण द्या. मला तू भेटू नकोस, भेटला नाहीस तरी चालेल, पण ती समोत्कट भावना जी आहे त्याचा मला अनुभव घेऊ दे जो गोपींनी घेतला. वियोगाचं स्फुरण झालं की रुदन होतं, क्रंदन होतं, व्याकुळता येते.
आपण आपल्या जीवन सर्वस्वाला सोडून भटकत आहोत, त्याचे क्लेश खरं म्हणजे अधिक होतात. एकदा का तुम्ही त्याच्या कक्षेमध्ये जाल तर त्याला दया येईल, आणि दया जेव्हा येते तेव्हाच त्याची आपली भेट होईल. हा भाव यामागे आहे. प्रेमाचा संग केला की भगवंताचा वियोगाचा अनुभव येतो, म्हणून जीवाची तळमळ आहे. म्हणून आमच्या गोपी साते निघाली गवळणी गवळण गोरस म्हणून सरळी, गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या रे. ह्या गवळणी मथुरेला जाताना भगवंताचा गुणानुवाद करतात. दूध दही घ्या रे हे बोलायचं विसरून जातात. कोणी गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या रे, ही त्यांची भाव अवस्था झालेली असते. भक्ताच्या चित्ताशी आपलं चित्त एक करायचंय. यशोदा मैयाच्या मनामध्ये भगवंताला दूध पाचण्याचं आलं. भगवंत त्यासाठी आलेले. बघा तुम्ही बलिराजाच्या वेळेला बांधल्यानंतर वामन अवतारामध्ये ज्याच्या मनात जशी भावना येईल, निर्दोष भावना पाहिजे, त्याप्रमाणे भगवंत रूप धारण करतो. वामन अवतारामध्ये वामन जेव्हा आलेले आहेत, बलिराजापाशी बसलेले आहेत, दान चाललेलं आहे, त्याचं एकूण रूपवर्णन बघून त्याची रत्नमाला नावाची मुलगी होती बलिराजाची. काय लहान छान बालक आहे. कदाचित असंच बालक माझं जर असतं तर मी त्याला पाजलं नसतं का. हा भाव तिचा निर्दोष भाव तिच्या मनामध्ये आला. भगवंत त्याला तथास्तु म्हणाले. पण त्यावर थांबले नाहीत. ज्या वेळेला बलिराजाला बांधलेलं आहे वरुण पाशाने, त्यावेळेला तिच्याच मनातले भावही प्रगट झाले. रागवली ती, माझ्या वडिलांना फसवलंय, मी याला मारणार. भगवंत म्हणाले ठीक आहे. तीच पूतना म्हणून प्रगट झाली. भाव ज्याच्या मनात आहे त्याप्रमाणे झालं. स्तनपान करण्याची तिची इच्छा जी होती त्या जन्मामध्ये ती त्यांनी पुरी करून दिली. आता त्यांनी मारायचं का हिने मारायचं, तिने मारायचं का यांनी मारायचं, हा प्रश्न शिल्लक राहिला. तो देवाने सोडा. जो अजन्म आहे, जो अनंत आहे, जो शे, त्याला कोण मारणार. त्याला जीव मृत्यूच नाही, मरायला हा जीवच राहणार. आणि म्हणूनच गोपी अनेक आहेत, काही सरळ आहेत, काही भोळ्या आहेत. दैन्य भाव त्यांचा त्या ठिकाणी प्रगट झाला आणि त्यांनी त्यावेळेला विचार व्यक्त केलेला आहे. विषय जलप्या व्याल राक्षदात स्मा वर्ष मारुतात विद्युलतानात वृषभात्मजात विश्वशोभशा वृषभते वयम रक्षिता मुहा. पुढल्या पदामध्ये श्लोकामध्ये सांगतायत, हे भगवंता, जर काही असेल तर यमुनेच्या विषारी पाण्यामुळे होणारा मृत्यू कालिया तिथे
अजगर रूपानी खाणारा अधासूर, इंद्रानी केलेल्या वर्षाव, तुझ्या क्रीडांमध्ये येणार तुफान, विजेचा लोळ, दावानल, वत्सासूर आणि व्योमासूर इत्यादींनी उत्पन्न केलेल्या भयापासून तुम्ही आम्हाला वारंवार रक्षण केलंच ना. तू आमचं वारंवार रक्षण केलेलं आहेस. ज्या त्याच्या जीवनामध्ये घटना घडल्यात त्याचं स्मरण करून गोपी देत आहे. जेव्हा जेव्हा जीवनामध्ये आपत्ती आलेली आहे तेव्हा तू तर आमच्यासाठी धावून आलास. आता सुद्धा हे संकट आलं आहे, मग आता धावून का येत नाहीस? विषय जलाप्यार, कालिया डोळ्यातील पाणी पिऊन गायी आणि गोपाळ गेले. आमचे स्वजन गायी राहिल्या नसत्या तर आम्ही सुद्धा मरून गेलो असतो. त्यांच्यावरती आपली अमृत दृष्टी तू फिरवलीस ना. जेव्हा त्यांना त्या ठिकाणी त्या वाऱ्यामुळे ते पाणी प्यायल्यामुळे मृत्यू ओढवला, त्याच्यातनं तू सोडवलंच ना त्यांना. व्याल राक्षस अधासूर अजगर होता. गोपाळ वास्त्र याच्या मुखामध्ये गेलेली होती. त्यांच्याच मुखामध्ये तूच प्रवेश केलास आणि त्याला तू मारून टाकलंस आणि सर्व गोपाळांचं तू रक्षण केलंसच ना. वर्ष मारुदात वैद्युताम, इंद्रानी क्रोधाविष्ट होऊन प्रलय कालचे मेघ सोडलेले. प्रचंड वारा सुरू झाला. वज्रपात ह्या वृंदावन गोकुळावरती झाला. हातामध्ये पर्वत धरून उभा राहिलाच ना. संपूर्ण व्रज नष्ट होण्यापासून तू आम्हाला वाचवलंस ना. मग आता तू का लपलायस? आता तू लवकरात लवकर ये हेच सांगणं. अनलाद दावाग्नीने वज्रामध्ये भस्म करण्याचा प्रयत्न केला. कालिया डोळाजवळ आणि दुसऱ्यांदा कुंजवनामध्ये हा दावाग्नी आलेला आहे आणि त्यावेळेला तू त्याला ग्रहण केलंस आणि आमचं रक्षण केलंस. वृषभात्मजा, वृषभाचं रूप घेऊन अरिष्टासूर आलेला होता, त्याचाही वध करून रक्षण केलंस ना. विश्वतो भयात वृषभते वयम रक्षिता गृहा. अरे किती जणांचं कौतुक करावं, तू आमचं रक्षण केलंस. तृणावर्त आला, बकासूर आला, सगळ्यांपासून रक्षण केलंच ना. धनुकासूर झाला, केशीर आला. आज आम्ही इथे तडफडतोय, तू आज अदृश्य झालायस. लवकरात लवकर तू आमच्या पुढे साकार हो. खरं म्हणजे भक्त मृत्यूला भीत नाही. मृत्यू तर प्रियतमाची भेट घडवून देणारी दूतिका आहे. भिण्याचं त्याला कारणच नाहीये. म्हणून गोपी म्हणतात आम्हाला मृत्यूपासून वाचवण्यासाठी तू ये. आम्ही कालियापासून मेलो असतो,
इंद्राच्या वर्षावनी त्या ब्रदामध्ये आम्ही त्या ठिकाणी गेलो असतो, दावाग्नीने आम्हाला जाळलं असतं. तो आमच्या मृत्यूचा हेतूच नव्हता ना. तेव्हा आम्हाला तुझ्या वियोगामध्ये मृत्यू आला, तर आम्हाला मृत्यूचा कलंक, आमच्या मृत्यूचा कलंक तुलाच लागेल, तुझ्यामुळे या मृत्यू आल्यामुळे. तिथे तू वाचवलंसच ना. लोक म्हणतील, गोपी म्हणतात, लोक म्हणतील कृष्णाने वेणू वाजवून गोपींना बोलवलं, लपून बसला आणि वियोगाने यांचे प्राण गेले. हे चालेल का तुला? जीवनामध्ये आम्ही तुला काही सुख दिलं नाही का? तुझी काहीच सेवा केली नाही. पायांनी नृत्य करून लहान असताना पायांनी नृत्य केलं, मुखाने गायन गायलं, तुझं मन रिजवलं, तुझ्याबरोबर खेळलो आम्ही, जिभेने तुझं गुणगान केलं. आता तू आम्हाला नवीन कलंक देऊ नकोस, लक्षात घे. अशा प्रकाराने मारणं आम्हाला उचित नाही. वृषभासुराचा वध केलास. वृषभ म्हणजे बैल आणि बैल म्हणजेच धर्म आहे. केशी वैदिक धर्माचं रक्षण करणाराचं ध्यान आहे, व्योमकेश चित्ताची एकाग्रता आहे, समाधीचं प्रयोजन आहे. भक्तीच्या मार्गामध्ये अनेक अडथळे येतात, पण सर्वापासून भगवंत साधकांना वाचवतात. तू आमचं रक्षण कर. अशा प्रकाराने गोपींनी त्याला तिथे पुन्हा सांगितलं. असं आहे, प्रेमामध्ये नेहमीच मधुर व्यवहार होत नाही. अनेक वेळे कटुतेचा अनुभव येतो. जेव्हा नेहमीच गोड जेवण मिळतं तर अरुचकर होतं. त्याप्रमाणे चटणी, लोणचं, मिरची सुद्धा पाहिजे. तसंच शरीराच्या ठिकाणी साखर आणि मिरची दोन्हीची आवश्यकता असते. त्यामुळे हृदयामध्ये कटुता आणि परिपक्वता दोन्ही असावं लागतं. अशा वेळी प्रेमाच्या गंभीर बाबी प्रगट होतात. जो कोणी व्रजाच्या विरुद्ध गेला, पशु पक्षी असुर देवता कोणी असो, त्याला भगवंतानी सोडलेलं नाही, त्याला पराजित केलं. यामध्ये एकच आहे, ईश्वराची 5 कर्म आहे. ब्रह्मदेवाच्या सृष्टीचे रूपानी ही सृष्टी आहे, तिचं रक्षण करणं. देवाची 5 कर्म आहे. विष्णू रूपानी त्याचं पालन करणं, रुद्र रूपानी त्याचा प्रलय करणं, हे भगवंताचे कार्य आहे. निराकार रूपानी राहायचं आहे.
आणि सगुण साकार रूपाने अनुग्रह करायचा. भगवंत ही ते अनुग्रहासाठी. जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभवाप्रमाणे त्या ठिकाणी घडताय. तो तसा येतो आणि त्याप्रमाणे अनुभव देतो. कृष्ण म्हणाले, मी तुमचं रक्षण केलं नाही. ब्रजवासी लोक भगवान नारायणाचे भक्त आहेत. अंबिका वनामध्ये भगवान शंकराची उपासना करतात. या करतात प्रजाचं रक्षण नारायणाने आणि शंकरांनी केलेलं आहे. इंद्राच्या पर्जन्यापासून गिरिराज गोवर्धनाने व्रज हा उचललेला आहे. गोवर्धन पर्वताने त्याचं रक्षण केलेलं आहे. मी तर साधारण गोपाळ आहे. भगवंत आपल्याकडे अत्यंत कमीपणा घेत आहे. करता करविता तूच करता आणि करविता असं असताना तो मी अकर्ता असं दाखवत आहे. गोपी हुशार आहे. गोपी तू म्हणाल्या मी साधा गोपाळ आहे, पण तू साक्षात ईश्वर आहेस हे आम्ही ओळखून आहोत. सर्वांचा अंतर्यामी आहेस. दृश्य द्रष्टा याप्रमाणे तू आम्हाला जाणवतोस. वासुदेव जगत सर्वम याची आम्हाला जाणीव होतीये. मी ईश्वर असतो गायी चरत वळवून फिरलो असतो का? पृथ्वीवर येण्याचं माझं तुझं प्रयोजनच काय आहे? मग गोपींनी विचारलं. वळवून फिरला असतास तर म्हणतोयस ना, मग येण्याचं प्रयोजन काय? श्यामसुंदरा, तू आमचं रक्षण करतोस कारण तू केवळ गोपाळ नसून मनुष्य नसून ईश्वर आहेस. आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं, तुला जर काही करायचं असेल तर विषय जाल प्यात व्याल राक्षसात वर्ष मारुदार वैद्युलतान वृषभ आत्मजान विश्व तो शोभा भया वृषे वृषभ तो वयम रक्षिता मुहू. अशा स्वरूपाने त्यांनी त्यांचं वर्णन केलं. आता गोपी त्याच्यावरती परत उत्तर देत आहेत. न खलू गोपिका नंदन न खलू गोपिका नंदनो भव अखिल देहात्म आत्मरथ सुखम विखित प्रार्थिये विश्वगुप्तये सख उदयते सात्विकम कुलम. हे भगवंता, जे लोक जन्म मृत्यू रूपी संसाराच्या चक्राला भिवून तुझ्या चरणांचे चरण येतात, त्यांना निर्भय करण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे. सर्वांच्या अभिलाषा पूर्ण करणारं आणि लक्ष्मीचं पाणी ग्रहण करणारं असे करकमल आहे. तेव्हा तो आमच्या मस्तकावरती पाय ठेव, हे गोपिका सांगतायत. एक घडलेला प्रसंग सांगतो. जयदेव नावाचे कवी होते बंगालमध्ये. भगवंताच्या रासक्रीडा रोज पाहायचे. देव दाखवायचा त्यांना रोज. नुसत्या क्रीडा म्हणायचे, क्रीडा रासक्रीडा सगळं दाखवतच, रोजच्या रोज दाखवायचं. आनंद होता. आणि पहाटेच्या वेळेला सगळं बघायचं, सूर्योदयाच्या वेळेला सगळं ग्रथित करायचं, लिहून ठेवायचं.
आणि मग सगळं आपली दिनचर्या चालू करायची. एक दिवस राधाराणी रागवलेली आहे, रुसलेली आहे. रागवली म्हणण्यापेक्षा रुसली आहे असं दृश्य त्याला दाखवलं. मला आठवलं त्यावरून सांगतोय इथे की ह्या गोपी म्हणतायत की तू आमच्या मस्तकावरती पाय दे, तू आमच्या मस्तकावरती पाय दे. तिथे राधाराणी सांगतेय, राधाराणीला भगवंत सांगतोय तू माझ्या मस्तकावरती पाय दे. तो विनवतोय आणि शेवटी भगवंतानी तिचे पाय धरले आणि आपल्या मस्तकावरती ठेवले. दृश्य जयदेवांनी पाहिलं. पाहिल्याबरोबर ते म्हणाले हे काही दृश्य मी लिहिणार नाही. फक्त त्यांनी तेवढा भाग तिथपर्यंत येऊन थांबले. ते रागवलेत आणि ते रुसले आणि ते मिनतवारी करतायत आणि ते तिथे थांबले. काय लिहायचं? राधाराणी देवाच्या डोक्यावर पाय ठेवला, नाही होणार, नाही लिहिणार. देवाशी वाद झाला, तसेच उठले. पत्नीला म्हणाले कागद आज उशीर झालाय, देवघरात ठेवून दे, मी गंगेवर स्नानाला जाऊन येतो. स्नानाला गंगेवर गेले. स्नान करून आले, मध्येच आले. पत्नीला म्हणाले ते कागद दे. अहो आत्ता गेला तर परत काय आलाय आणि आता कागद दे, काय इतका वेळ झालं की लिहू. शेवटी त्यांनी दिले. त्यांनी भर पटकन तिथे लिहिलं काय लिहायचंय ते आणि पुन्हा गेले. तिला म्हणाले कागद ठेव. थोड्या वेळेने आले पुन्हा. पत्नी म्हणाले हा काय प्रकार आहे? आत्ता आला होता तर परत इथून कुठून आलात? मी गेलोच आहे कुठे, परत आलोय कुठे? म्हणाले जो सकाळी गेलो तर आत्ता आलोय, आज जरा मला उशीर झालाय. उशीर कसला झाला? मगाशी येऊन गेलात तुम्ही. अहो मी आलो नाही म्हणाले, मी आलो नाही. मग कोण होतं म्हणाले मगाशी आलं? काय केलं म्हणाले? काही नाही, तुम्हीच आला होता तर तुम्ही म्हणालात कागद मला दे, मला कागद दे म्हणाल्यावर कागद दिले, काहीतरी तुम्ही लिहिलं आणि तुम्ही म्हणालात हे ठेवून दे, मी जाऊन आलो, मी येतो. आणि तुम्ही बोललाच नाहीत काही आणि मी समजले आतमध्येच आहात, तर तुम्ही बाहेर न आलाय. तर म्हणे मी आलोच नाही. तर कागद मला बघू देत काय लिहिलंय कोणी. प्रत्यक्ष भगवंतानी ते सगळं वाक्य लिहिलं की राधे तू माझ्या डोक्यावरती पाय ठेव. मग त्यांना कळलं की हा प्रत्यक्ष भगवंत येऊन गेला. जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव. भगवंतानी वाक्य पुरी केलेत. आजही त्यांच्या कलकत्त्याच्या आश्रमामध्ये जयदेवांच्या हे वाक्य लिहिलेलं तसंच्या तशी कविता ती आहे. देवानी लिहिलेलं देवाच्या अक्षरातलं आणि दोन्ही अक्षरातला भेद कळतोय. आजही घडत नाही का? घडतं, पण ती समजून घेणारी संवेदना आपल्याजवळ नाही हो. मग हे खरं कशावरनं असेल? हे भ्रामकच आहे. आम्हाला आधीच त्याच्या शंका यायला लागतात आणि म्हणून इथे सांगतायत हे बाबा, जे लोक जन्ममृत्यूच्या संसाराच्या फेऱ्याला भिवून तुमच्या चरणाचा आश्रय घेतात त्यांना निर्भय करणारचं सामर्थ्य आपलं आहे. असं शरण आपण येतो का? असा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे.
त्यांना निर्भय करण्याचे अभिलाषा पूर्ण करणारे आणि लक्ष्मीचं पाणी ग्रहण करणारे आपले करकमल आहे. आपले करकमल कसे आहेत? लक्ष्मीचं पाणी ग्रहण करणारे. प्रेमाचा स्वभाव असा आहे की प्रेमास्पद असल्याशिवाय भगवंताची अनुभूती येते. बघा, लहान मुलं असतं, त्या लहान मुलाबरोबर तुम्ही लहान बनाल तर तुम्हाला बालकाचा अनुभव घेता येईल. तुम्ही मोठं म्हणून घेऊ नका. ते जसं बोलतं, ते जसं करतं, तसंच आपण केलं तर त्यालाही एक आपलेपणा वाटतो. इतका कोमल होतो. आणि म्हणूनच त्या ठिकाणी सांगतो, ईश्वरी तत्वाचा भाव हा सामान्य मनुष्याच्या ठिकाणी राहू शकत नाही. ईश्वर तत्वाचा भाव खरोखर ईश्वराशी स्थायी राहू शकतो. ईश्वर भावाशी तो त्या ठिकाणी तादात्म्य होऊ शकतो. आणि म्हणून त्या भूमिकेला आपल्याला जायला पाहिजे. दुःखाचा स्वभाव असा आहे की जे ज्याच्यासाठी आहे त्याचं महत्वच प्रगट करतं. मुकाबला मुबलक धन असेल तर धनाचं महत्व कळत नाही. आर्थिक संकट येतं, पैशासाठी दुःखी व्हावं लागतं, तेव्हा धनाचं महत्व कळतं. अशा प्रकारे यश, पुत्र, स्त्री, मित्र, पिता, माता इत्यादी दुःखी व्हावं लागतं आणि त्याच्यामधूनच ते सगळं प्रगट होतं रूप. संसारिक लोकांना धनासाठी, यशासाठी दुःख होतं, पण सामान्य माणसाला आम्ही ईश्वरापासून दूर झालो ह्याचं दुःख होत नाही. कशी भेट होणार भगवंताची? ईश्वराचं महात्म्य सुद्धा ज्ञात होत नाही. आणि यासाठी आपल्याला सुख देणं जातं. कशात आहे ते सुख हे ओळखता आलं पाहिजे. धन, यश, पद याच्यामधून ईश्वराचं स्मरण होतं, परंतु त्याला आपलं स्मरण राहताच नाही. कारण जोडोनी धन उत्तम व्यवहार. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. ही अवस्था त्या ठिकाणी येत असल्यामुळे ते त्याच्या प्रारब्धानेच येत आहे, पण हे भगवंताच्या कृपेने हे मात्र मनुष्य जाणत नाही. हृदयामध्ये भगवत प्रेम आलं पाहिजे. यासाठी या गोपी सगळ्या व्याकुळ आहेत. वियोगाच्या दुःखाने भगवंताचा ऐश्वर्य मनात प्रगट झालेलं आहे. न खलू गोपिका नंदन भवान. भवान असं त्याला त्यांनी विशेषण दिलंय. भवान म्हणजे काय? नक्षत्राचं नाव भव आहे. चंद्राला भवान म्हटलेलं आहे. आपल्या चंद्रासमान कांती, आपली कांती ही चंद्रासमान आहे. आपली ती कांती आपली शोभा वाढवते. हे भगवंता, तुमचे डोळे कधीही आमचे या ठिकाणी तृप्त होत नाही. ज्याचा स्पर्श झाला असताना नेहमी स्पर्श करू शकत नाही,
स्मरणामध्ये आम्हाला तो झालं पाहिजे, हा भाग त्यामध्ये महत्वाचा. गोपी म्हणतात आपण गोपी कुमार गोपाळ नाही, आपण तर सर्व प्राण्यांचा अंतरात्मा द्रष्टा आहात. ब्रह्मदेवाच्या विनंतीवरून आपण विश्वरक्षणासाठी आलेले आहात. यदुकुळामध्ये जन्म आपण घेतलेला आहे. विश्वपालयाननम, विश्वाचं पालन करण्यासाठी आपण आलेला आहात. मग भक्तांचे उपेक्षा करणं योग्य आहे का? तुम्ही लवकरात लवकर आमच्या समोर प्रगट व्हा. दैन्य भाव आहे हा. या श्लोकात दैन्य भाव त्यांनी प्रगट केला. वियोगामुळे गोपींच्या हृदयामध्ये तो आलेला आहे. शृंगारामध्ये दैन्य भावाला स्थान नाही. त्यात तर रुजतात, समजूत काढतात, दम सुद्धा देतात. परंतु आत्मस्वरूपाने ज्यांनी जाणलेला आहे त्याचा वात्सल्य भाव होतो आणि भगवंताला पुत्र मानतात, त्याचे लाड प्रेम करतात. की ते भगवंत भक्तासाठी साकार झालेला आहे. भगवंत भक्तासाठी साकार झालेला, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. यशोदेला मातेने दरडावल्याबरोबर दैन्य भाव त्याचा प्रगट झाला. सख्य भावतेमध्ये समानतेचा भाव आहे. दैन्याला गुण मानला आहे, पण गोपींच्या हृदयामध्ये वियोग आणि त्रापानी तो द्रवित होतोय. म्हणून हे रास पंचायतन याला म्हटलंय. रसैव रासा, रस निर्माण करणार आहे. पाझर हृदयी जरी कोणी असेल, पातळवट हृदयी, तरी सुद्धा त्याला त्या ठिकाणी द्रवता येते. असं येण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामात गुणानुवादात आहे. जोपर्यंत भगवंताचं स्मरण केल्यावर शरीरावर रोमांच येत नाही, हृदय भगवंतासाठी द्रवित होत नाही, डोळ्यातनं अश्रुधारा वाहत नाही, चित्तामध्ये मुकुंदाची भक्ती येत नाही, तोपर्यंत अंतःकरण कसं शुद्ध होणार? हाच भाग आहे. अंतःकरण एकदा का शुद्ध झालं की प्रत्येक क्षणाला भगवंताचा भाव हा प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. हे वैशिष्ट्य आहे. म्हणून आमची ही यशोदा मैया त्याला बांधायला निघालेली आहे. बांधली आहे. 2 बोट दाबून शिल्लकच राहत आहे, बांधताच येत नाही. रडतीये, एका बाजूला रडतोय, तो सांगतो आई बांधू नको. ती म्हणते थांब, मी तुला बांधणार आहे. त्या बांधण्याच्या भावामध्ये परिस्थिती काय होते? अहंता आहे, मी तुला बांधणार आहे. ममता आहे, तो रडतोय आणि मनामध्ये म्हणते या गोपींच्या सांगण्यावरून मी किती कठोर झाले, पण नको, आज थोडं तरी धाक वाटला पाहिजे मुलाला. आईला असंच वाटतं ना मुलाबद्दल. मग ही 2 बोट कोणती होती? ही 2 बोट म्हणजे अहंता आणि ममता आहे जीवाच्या ठिकाणची. मी त्याला बांधते आणि आम्ही गोपींच्या बरोबर मी काय ऐकून करते.
हे दोन भाग आहेत. विरह रूपात सूर्योदय होतो, प्रकाशही देतो, तापही देतो, हृदय द्रवित होतं. विषय भावामध्ये भगवंत हा साकार होतो. प्रेमामध्ये तो लोप पावतो. अधिकच त्या ठिकाणी जर लोभ असेल तर त्याला पुष्टी मिळते आणि त्या ठिकाणी एकच केवळ आनंद शिल्लक राहतो. कृष्णाचा ऐश्वर्य असा आहे. म्हणून त्या म्हणतायत, हे भगवंता आमची उपेक्षा करू नकोस. तू केवळ गवळ्याचा मुलगा नाहीयेस, वसुदेवाचा पुत्र नाहीस, नंदाचा पुत्र नाहीस. कोणा साधारण गवळ्याचा पुत्र जर असतास तर आपल्या अल्लड स्वभावानुसार कठोर व्यवहार केला असतास, पण तसं मात्र तू करत नाहीयेस. तू आमची उपेक्षा केली असतीस, परंतु तशी मात्र स्थिती इथे नाहीये. आम्ही समजलो असतो की ग्रामीण गवळ्याच्या प्रेमाची पकड कशी असते, याला काय माहिती. परंतु यशोदा मैयाचा तू लाडका आहेस. तिच्या हृदयाची पीडा तू जाणलेली आहेस, मग आमची पीडा का जाणत नाहीस. हा भाग त्या ठिकाणी विचारताय. एकूणच जर पाहिलं तर शृंगार रसामध्ये 3 अस्त्र समजले जातात. एक आहे वाचाळता, दुसरी आहे दुर्लभत्वा, आणि तिसरी आहे विचारणा. पण इथे मात्र वेणुनाद झाला, शृंगार भाव प्रगट झाला. तिन्ही भावांनी भगवंतांनी गोपींना आकृष्ट केले. गोपी अधिक तादात्म्य, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये भाव बदलत गेला. प्रार्थना करावी लागली आणि मग त्या म्हणतायत, तो आमच्याविषयी उदार हो. गोपनंदन आहे, संभाला आनंद दे, अखिल देही अंतरात्मा समद्रुत्वा. तू या संपूर्ण विश्वाचा अंतरात्मा आहेस, हा भाव त्यांनी प्रगट केलेला. द्रष्टा आहेस, हा विचार व्यक्त केलेला. तू नुसता नाहीयेस. जसं आकाश अनंत आहे पण रूपरहित आहे. डोळ्यांना व्यवहाराला तू निळेपण दिसतं. आकाशाचा हा निळेपणाही खरा नाही. अशा प्रकारे व्यवहारामध्ये स्त्री पुरुष बाल वृद्ध हे सगळे जण जरी आले, पशु पक्षी दिसतात, ते सगळे मृत्यूकडे जाणारे जरी असले तरी तू अजन्म आहेस, अविनाशी आहेस, परिच्छिन्न आहेस. अखिल देही अंतरात्मा दृश्यते. तू आम्हाला त्या ठिकाणी दर्शन द्यावंस एवढीच अपेक्षा आहे, हे लक्षात ठेव.
आता एकच सांगतो म्हणाले, ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून विश्वाचं रक्षण करण्यासाठी तू इथे आलेला आहेस, तेव्हा आमचंही तू रक्षण केलं पाहिजेलेस अशी आमची तुला कळकळीची प्रार्थना आहे. त्याच्याच गोष्टीवरनं त्याला उत्तर देणं. भवान शब्दाने शब्द व्यक्त झालेला याच्यामध्ये तो विश्वगुप्त या त्या ठिकाणी एकच आहे की तो म्हणजे चंद्राला योग्य आहे. चंद्राचा अवतार घेतला, उदयितवान, उदित झाला आहेस म्हटलेलं आहे. प्रत्यक्ष वेदार्थ प्रगट करतोस. ब्रह्मदेवानी तुला रक्षणाची प्रार्थना केली, प्रगट झालास. आम्ही काय विश्वातल्या नाही? कृष्ण म्हणाले मी अंतर्यामी आहे, द्रष्टा आहे. तुम्हाला मी ह्या विश्वाचं रक्षण करायला आलो असं कोणी सांगितलं? देव तरी काही कमी आहे का? सांगतो तुला कोणी सांगितलं इथे की मी त्याच्यासाठी आलोय? तू जर गोपींच्या कुळामध्ये जन्माला उत्पन्न झाला नाहीस, सात्वताम कुले उदयित्वात, तू कुठल्या कुळात जन्माला आलेलास? यदुवंशात आलेलास, म्हणजे चंद्रवंशात तुझा जन्म आहे. चंद्रासारखा तुझा उदय झालेला आहे. चंद्रासारखं विश्वाचा ताप दूर करणं हे तुझं कर्तव्य आहे. त्यालाच पुन्हा तिथे त्या पकडून सांगतायत की तूच उदय करायचा आमच्या जीवनाचा. या श्लोकाचा एक अर्थ व्यंगात्मक आहे. श्रीकृष्ण आम्हा सर्वांच्या मनामध्ये त्याग करून लपून बसलास, यावरून सिद्ध होते की तू गोपिकानंदन नाहीस. तू जर आमच्यापासून लपून राहिला असतील तर नाहीये. न खलू गोपिका नंदनो भवान, भवान म्हणजे चंद्र. तू यशोदेचा पुत्र नाहीस, न गोपींना आनंद देणार आहेस. गोपी कुमार असतात तर आमच्या जातीचा असतात, तर आमच्या मनामध्ये आमच्या विषयी सहानुभूती असते, अशा प्रकारे मनात सोडून गेला नसतास. यशोदा मैया दयाळू आहे, मायाळू आहे. कृष्ण म्हणाला अगदी बरोबर आहे तुमचं, मी गोपी कुमार नाही, मी सर्वांचा अंतर्यामी द्रष्टा आहे. देवही त्याला उत्तर देतोय. न खलु अखिलम देहात्मिना अंतरात्मा दृक. गोपी म्हणाल्या तू सर्व प्राणीमात्राचा अंतरात्मा आणि द्रष्टा सुद्धा नाहीस. तू अंतर्यामी आणि द्रष्टा असतात, तर हृदयामध्ये जी क्रीडा करतोयस तिला कसा ओळखत नाहीस, तिला कसा पाहत नाहीस, मग असा लपून का बसला? हा एक आत्मसंवाद आहे. त्या प्रत्येक गीताच्या श्लोकातल्या ओळीच्या पाठीमागे एक संवाद चाललेला आहे. तू लपून का बसतोयस? मी लपलेलो नाही, मी अंतरात्मा आणि द्रष्टा आहे. मी तटस्थ रूपाने हे सगळं विश्व पाहतोय, पण माझ्याचकडे कोणी नीट पाहत नाही. जसं पाहायला पाहिजे तसं कोणी पाहत नाही, ही भगवंताची व्यथा आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं जगताचं रक्षण करण्याची प्रार्थना केली, मी अवतीर्ण झालो. न खलु विश्वगुप्ते भवान उदित्वात. ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेप्रमाणे आलास म्हणतोयस, तर आमचं रक्षण करण्यासाठी येत का नाहीस? मग तू यायला पाहिजेस असा भाव त्या ठिकाणी सांगताय. एकदा नारद मुनी वृंदावनात आले. व्रजामधलं सगळं आनंदी वातावरण बघितलं वृंदावनाचं आणि आनंदित झाले. ते पाहून यमुना नदी किनारी ते रडू लागले.
ललिता देवी तिथे स्नान करत होत्या. तिने नमस्कार केला आणि विचारलं, देवर्षे आपण का रडता? आपण तर परम विरक्तात, आपण रडता असे आपणावर कोणतं संकट आलंय ते तरी आम्हाला सांगा. देवर्षी म्हणाले, मी कोणतंही संकट आलंय म्हणून रडत नाही, क्लेशामुळे रडत नाही. सृष्टीच्या प्रारंभापासून आतापर्यंत जे लोक मुक्त झाले आहेत, मी त्या लोकांसाठी रडतोय. जे मुक्त झाले त्यांच्यासाठी रडतोय. ते मुक्त झाले नसते तर व्रजामध्ये या आनंदाचा लाभ घेता आला असता. या ठिकाणची व्रजामधली भगवंताची लीला पाहून त्यांच्या अंतःकरणात प्रेमाचा अंश वेगळाच निर्माण झाला असता. कृष्ण म्हणाले, गोपींनो तुम्ही तर सर्व बोलणं उडवून लावलं. मी अंतर्यामी द्रष्टा आहे. विश्वरक्षणाची प्रार्थना केल्यावरून मी आलेलो आहे. मी आपल्या भक्तांच्या कुळात जन्माला आलो. यदुवंशात मी उत्पन्न झालो. यदुवंशासारख्या सात्विक कुळामध्ये उत्पन्न होऊन इतकं मी निष्क्रिय होणार नाही. मग शेवटी मला काय समजता? कृष्ण म्हणाले, खलु भवान रवे उदितवान. तू आकाशातून टपकलास असं आम्हाला वाटत नाही. आकाशाचा नीलवर्ण, तुझा नीलवर्ण आकाशाने घेतलेला आहे, तेव्हा तू असंग आहेस. तुझ्याविषयी विचार मनात आला तर तुझ्याजवळ कोणी येणार नाही. ते प्रेमाची ही रीत लक्षात ठेव. अशा प्रकाराने गोपींनी त्याला भगवंताला 3 प्रकारे जाणलेले. खरा प्रेमी ज्या गोपिका नंदनाच्या रूपामध्ये जाणतात की देवकीचा पुत्र किंवा वसुदेव नंदाचा पुत्र म्हणून त्याला जाणतात. तत्वज्ञ पुरुष त्याला अखिल देहात्मे अंतरात्मा जाणतात. तत्वज्ञानी हा अंतरात्मा आणि द्रष्टा म्हणून जाणतात. आणि जे ईश्वराचे सामान्य भक्त आहेत ते अवतार रूपाने नंदनंदनाच्या रूपाने जाणतात. त्यांच्या बरोबर तो हसतो, बोलतो आणि राहतो. अशा प्रकाराने त्यांनी विनवणी केलेली आहे आणि भगवंताचं संवाद चाललेला आहे. आता काय म्हणायचंय ते आपण उद्याला पाहू. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. हरि ओम तत्सत्. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज के जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय. भगवान